रामेश्वर महालिंग महात्म्य. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज आपणास मी एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. सूत सांगतात, भगवान रामचंद्राने स्थापन केलेल्या रामेश्वर शिवलिंगाचे जो एक वेळ दर्शन घेतो त्याला भगवान शंकराची सायुज्य मुक्ती प्राप्त होते. सत्ययुगामध्ये जे 10 वर्षात फळ मिळते ते त्रेतायुगात 1 वर्षात सिद्ध होते. तेच द्वापारयुगामध्ये 1 महिन्यात प्राप्त होते व कलियुगात 1 दिवसात साध्य होते. परंतु जे लोक रामेश्वराचे दर्शन घेतात तेच पुण्यकोटीपट होऊन 1 पळात प्राप्त होते. रामेश्वर महालिंगामध्ये सर्व देवता, ऋषीमुनी तसेच पितर वास्तव्य करतात. जो 1 वेळ, 2 वेळ व 3 वेळा किंवा सतत रामेश्वर महादेवाचे स्मरण करतो तो पापमुक्त होऊन शिवपदाला जातो. जो मनुष्य रामेश्वर महालिंगाला नमस्कार करतो, त्याचे पूजन करतो, त्याचा जन्म सफल होतो. कोटी जन्मात केलेले पाप रामेश्वराच्या दर्शनाने तत्काळ नष्ट होते. जो रामेश्वर क्षेत्राची यात्रा करतो त्याला पावलोपावली अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. रामेश्वर लिंगाचे दर्शन घेणाऱ्या माणसाच्या दर्शनाने सुद्धा दुसऱ्या माणसाचे पाप नष्ट होत असते. जो प्रातःकाळी रामेश्वर नावाचा 3 वेळा उच्चार करतो त्याचे पहिल्या दिवसाचे पाप तत्काळ नष्ट होते. मृत्यूसमयी जो रामेश्वराचे स्मरण करतो त्याचा पुनर्जन्म होत नाही. रामसेतू धनुष्कोटी विराजमान भगवान रामेश्वर. रामसेतू धनुष्कोटी विराजमान भगवान रामेश्वर असे म्हणत कोठेही स्नान केले तरी सेतू स्नानाचे फळ प्राप्त होते. जो मनुष्य तुटल्या फुटल्या रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करतो त्याची 10,000 ब्रह्महत्या पापे जळून जातात. श्रीरामांनी या लिंगाची स्थापना का केली व कशी केली ते पाहूयात. लंकाधिपती रावणाला ठार मारून श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान सुग्रीवादी वानरांसह गंधमादन पर्वतावर परत आले. रावणाला ठार मारल्यामुळे सर्वांना अत्यानंद झाला. सर्व देव ऋषीमुनींनी रामाला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. सर्वांनी रामाचा जय जयकार केला. अनेक थोर ऋषीमुनी रामाच्या दर्शनासाठी गंधमादन पर्वतावर आले होते. तेव्हा ऋषींना वंदन करून राम म्हणाले, ऋषीमुनींनो, मी ब्राह्मणाचे हित करणारा आहे. मी ब्राह्मण पूजक आहे. सर्व ब्राह्मण मला वंदनीय आहेत. आता मी आपणास एक शंका विचारतो. रावण हा वेदवेत्ता होता, तपोनिष्ठ ब्राह्मण होता. त्याचा मी वध केल्यामुळे मी ब्रह्मपातकी आहे. तेव्हा मला ब्राह्मणवधाचे पातक लागले आहे. त्यासाठी प्रायश्चित्त सांगा. तेव्हा ऋषींनी छान उत्तर दिले. प्रभो, जगन्नाथा, आपण सर्व जगाचे रक्षक आहात. तेव्हा संपूर्ण जगावर उपकार करण्यासाठी आपण येथे शिवाराधना करावी. गंधमादन पर्वताचे शिखर अत्यंत पुण्यकारक व मोक्ष देणारे आहे. आपण येथे लोकसंग्रहासाठी शिवलिंगाची स्थापना करावी. त्यामुळे रावणवधाचा दोष निघून जाईल. प्रभो, गंधमादन पर्वतावर जे शिवलिंग स्थापन कराल व त्याचे दर्शन काशी विश्वेश्वराला
काशी विश्वेश्वराच्या दर्शनाच्या कोटीपट अधिक फळ देणारे होईल. हनुमंताला कैलास पर्वतावर शिवलिंग आणण्यासाठी पाठविले. हनुमान आकाशमार्गाने कैलास पर्वतावर निघाले. तेथे त्याला लिंगरूपधारी शंकराचे दर्शन झालेच नाही. मग त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून शिवलिंग मिळविले. इकडे गंधमादन पर्वतावर हनुमान अजून शिवलिंग घेऊन आले नाही. आता मुहूर्त टळणार की काय, या विचाराने तत्वदर्शी ऋषी श्रीरामांना म्हणाले, पुण्यकाल संपत आल्यामुळे सीतादेवीने जे वालुका लिंग तयार केले आहे त्याची स्थापना करावी. वृषभ राशीत सूर्य असताना गंधमादन पर्वतावरील सेतू सीमेवर लिंगरूपधारी शिवाची स्थापना केली. त्या क्षणी लिंगात पार्वतीसह शंकर प्रगट झाले. तेव्हा भगवान शंकर श्रीरामांना म्हणाले, राघवेंद्रा, आपण स्थापन केलेल्या या शिवलिंगाचे जे दर्शन घेतील ते महापापी असले तरी त्यांचा पापांचा सर्वनाश होईल. श्रीरामांनी वालुका लिंगाची स्थापना केल्यावर श्री हनुमान शिवलिंग घेऊन आले. हनुमंताला खूप वाईट वाटले, कारण त्यांना यायला उशीर झाला होता. तेव्हा श्रीरामांनी हनुमंताची समजूत घातली, कपिश्रेष्ठा, तू दुःख वाटून घेऊ नकोस. तू केलेले प्रत्येक कर्म माझे झाले आहे व मी केलेले सर्व कर्म तुझे आहे असेच तू समज. तू कैलासावरून आणलेल्या शिवलिंगाची स्थापना तूच कर. हे लिंग त्रैलोक्यात तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल. प्रथम हनुमदेश्वराचे दर्शन घेतले जाईल व मग रामेश्वराचे. सूत सांगतात, हे महात्म्य जो वाचतो ऐकतो त्याला अग्निष्टोमादी यज्ञांचे फळ मिळते. त्याची घोर पापे नष्ट होतात. सेतू क्षेत्रात अनेक तीर्थे आहेत. त्यात स्नान केल्याने जे फळ मिळते ते रामेश्वर लिंगाचे महात्म्य ऐकल्याने व वाचल्याने मिळते. तात्पर्य: श्रोतेहो, ज्याच्या घरी हे महात्म्य हस्तलिखित पुस्तक रूपात असते तेथे भूतबाधादी वाईट शक्ती असत नाहीत. शनीची पीडा होत नाही. त्यांना कोणताही त्रास होत नाही. म्हणून हे महात्म्य नित्यनेमाने व भक्तिभावाने वाचावे व ऐकावे. श्रोतेहो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि श्रोतेहो, माझ्या कथा तुम्ही ऐकल्याबद्दल तुम्हाला मनापासून तुमचे सर्वांचे